राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। यावेळेला उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी 45+ केलेला संकल्प आम्ही लवकरच पूर्ण करू असं म्हटलेलं आहे। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत। 2 दिवसांचा त्यांचा हा दौरा असणार आहे आणि या दौऱ्यादरम्यान ते नितीन गडकरींची भेट घेणार आहेत। त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या देखील भेटीला ते जाणार आहेत। महायुतीमध्ये उत्तम समन्वय असल्याचं उदय सामंत यांनी यावेळेला सांगितलेलं आहे। हा तिढा देखील 1-2 दिवसामध्ये सुटेल। ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर व्हायचे आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते देखील जाहीर होतील आणि सगळ्या जर आपण विचार केला आणि सध्याचं वातावरण जर बघितलं तर एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांनी जो संकल्प केलेला आहे 45+चा, तर नक्की आम्ही 45+ होऊ असं वातावरण महाराष्ट्रामध्ये नक्की आहे। आता जी काही तिकीटं जाहीर झालेली आहेत, आता ज्या काही उमेदवार जाहीर झालेल्या आहेत आणि आता 2 दिवसामध्ये होणार आहेत, याचा ओव्हरऑल जर रिव्ह्यू आपण घेतला तर महायुतीचंच वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि 400 पार करत असताना 45+ हे महाराष्ट्रामधनं होईल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येत्या 2 दिवसात महायुतीतला जागा वाटपाचा तिढा सुटेल असं म्हटलेलं आहे। सर्वांच्याच मनातल्या समस्यांचं निराकरण होणार असल्याचंही ते म्हणाले। उदय सामंत यांच्या या वक्तव्यानंतर विनायक राऊत यांनी त्यांना टोला लगावलाय। आपल्या मनातल्या सगळ्या शंका 2 दिवसामध्ये त्यांचं निरसन होईल आणि 48च्या 48 जागा जाहीर होतील। दुसऱ्या टप्प्यातलं जागा वाटप जवळपास फायनल झालं। हे सगळ्याच टप्प्याचं जागा वाटप 2 दिवसामध्ये फायनल होईल आणि 48च्या 48 जागा जाहीर होतील। मागच्या 8 दिवसापासून मी 48 तास ऐकतोय, त्यामुळे नेमके कोणते 48 तास ते त्यांनाच विचारावं लागतील।